काय त्रास होतो तुम्हाला? मला एल स्पाइन आणि व्हेरिकोज वेन्सचा त्रास होता. व्हेरिकोज वेन्समध्ये मी 3 डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली टोटल. 3 डॉक्टरांपैकी मला एकानं असं सांगितलं की तुमची शिर पाहिजे 3 mm, ती तुमची 1 सेंटीमीटर आहे, ती ऑपरेट करावी लागेल. जर ऑपरेट नाही केली तर शिर मेबी ती बस्ट होऊ शकते. तर मी त्यांची ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर एल स्पाइनसाठी मी जवळजवळ 6 डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. गेल्या 3 वर्षात माझी कमीत कमी 50 ते 60,000 रुपये गेले. तर तरी मला एवढा म्हणजे त्यानं काही मला फरकच पडला नाही कधी. आणि एक म्हणजे असं झालं की एका डॉक्टरांनी मला सांगितलं की 1 वर्ष तुम्ही 2 व्हीलर अजिबात चालवायची. आणि प्लस दुसरी गोष्ट असं सांगितलं की 1 महिना रेस्ट कसल्याही परिस्थितीत घ्यायला लागेल, कारण माझ्या पायावरती सूज चढायची. सकाळचं उठताना मला एक कमीत कमी अर्धा तास बसून राहायला लागायचं. पायाची शिरांची हालचाल करायची. त्यानंतर मला उठून चालताना मला भिंतीला धरून चालायला लागायचं. तर मला इथल्याबद्दल समजलं असं की माझे कामगार आहे, त्या कामगाराकडे येऊन 2-3 वेळा गेला. मग त्या कामगाराने मला सांगितलं की साहेब तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर एकदा जाऊन तरी बघा माझ्यासोबत. म्हणजे आता इथं 5 वेळा आलो, म्हणजे माझी 5वी वेळा यायची. म्हणजे 5 वेळेत माझा एवढा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मला 85% कमीत कमी त्याला फरक पडला आहे चांगला. मला आता कुठे भिंती धरून चालायला लागत नाही किंवा पायावरची सूज नाही, माझ्या शिराच्या रखरखायच्या दुखायच्या ती दुखत नाही. मी कंटिन्यू म्हणजे आता पहिला पण मी प्रवास 90 किलोमीटरच करायचो, आज पण 90 किलोमीटर करतो 2 व्हीलरवर. पण पहिल्यापेक्षा मला 85% फरक आहे. तुम्ही आलात कुठून? मी पुसेसावळीवरून आलो. ॲक्च्युली माझं गाव सांगली वाळवा, मी राहिलं पुसेसावळीमध्ये, तर मी तिकडून येतो. आता इथं आल्यामुळे ट्रीटमेंट घेतल्यापासून तुम्हाला फरक आहे? 85% मला फरक आहे.